ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सायली ही प्रेग्नंट आहे की नाही हे सत्य हॉस्पिटलमध्ये अश्विन समोर येताच भयानक सत्याचा धमाका उडून अश्विन जेव्हा ते सत्य पूर्णाजी आणि सर्व सुभेदाराला सांगतो तेव्हा सर्वांच्या कसा काळजाचा ठोका चुकतो. तर आता कल्पना कोणता निर्णय घेते हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरात सायलीला त्रास होऊ लागताच कल्पनाने मोठा बॉम्ब फोडून सायली ही प्रेग्नंट असल्याचे सत्य पूर्णाजी समोर आणलेले असते. त्यामुळे पूर्णाजीला सुद्धा धक्का बसलेला असतो. किचनमधील सायलीला आलेल्या वासाने सायलीला त्रास, उलटे आणि मळमळ सुरू झालेली बघताच हे सर्व प्रेग्नन्सीचे लक्षण असल्याचे कल्पना पूर्णाजीला सांगते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की कल्पना, आपण सायलीला अगोदर डॉक्टरकडे घेऊन जाऊयात आणि मग नक्की काय ते ठरवूयात. कारण आता अश्विनसुद्धा हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. तेव्हा सायलीला जर अजून त्रास वाढला तर काही खरं नाही. आणि कल्पना म्हणते की कसं आहे ना पूर्णाई, मला हे सर्व प्रेग्नन्सीचे लक्षणं वाटतात. कारण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा उलट्या, मळमळ, त्रास होणं या अशाच सायलीला जे लक्षणं दिसतात त्याच गोष्टी घडतायत. तेव्हा असं जर असेल ना पूर्णाजी तर तुम्ही पणजी होणार आहात. ते ऐकून पूर्णाजी मनातून खूप खुश झालेली असते. पण मात्र पूर्णाजीचा सायलीवर रागच असतो. तर पूर्णाजी म्हणते की कल्पना, तुला मी सांगते ना, अर्जुन जा बरं तू अगोदर हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, अजून दुसरं काही मोठं वाढायला नको. इकडे आता अर्जुन हा सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. हॉस्पिटलमध्ये येताच अर्जुन हा अश्विनला म्हणतो की अरे अश्विन, सायलीला पुन्हा त्रास होऊ लागला, तू इकडे हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा मी डायरेक्ट तिला हॉस्पिटलमध्येच घेऊन आलो. तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे दादा, तू काही काळजी करू नको, मी सायलीचा सर्व चेकअप करतो. त्यानंतर आता सायलीला चेकअपसाठी आतमध्ये घेऊन जातात. तर अश्विन नर्सला सांगतो की तुम्ही यांना त्रास होतोय, उलट्या होतोय आणि सकाळपासून मळमळसुद्धा होते, या संदर्भात तुम्ही यांच्या सगळ्या टेस्ट करा. तर नर्स म्हणते की यामध्ये प्रेग्नन्सीची सुद्धा टेस्ट करायची का सर? तेव्हा अश्विनला मोठा धक्का बसतो आणि अश्विन सायलीकडे बघू लागतो. तर सायलीला काय बोलावे आणि काय नाही सुचत नसते. तर अश्विन म्हणतो की मी तुम्हाला सांगतोय ना नर्स, काहीही कोणत्याही रिलेटिव्ह टेस्ट असल्या तरी तुम्ही त्या करून घ्या. तर लगेचच आता इकडे अश्विन त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. इकडे आता नर्स ही सायलीच्या सर्व टेस्ट करते. सर्व टेस्ट झाल्यानंतर आता सायलीला सुद्धा थोडेसे बरे वाटू लागलेले असते. त्यानंतर नर्सने सायलीला त्रास होऊ नये म्हणून दुसऱ्या गोळ्या औषधही दिलेले असतात. तेव्हा लगेच आता सायलीचा त्रास थांबलेला असतो. इकडे आता सायलीला तपासून नर्स ही सायलीला बाहेर जाण्यासाठी सांगते. तेव्हा अर्जुनकडे येताच अर्जुन म्हणतो की सायली झाल्या का आणि काय निघाले? तेव्हा सायली म्हणते की अहो त्यांनी मला तपासलंय. तर आता इकडे अश्विन हा पुन्हा अर्जुनकडे येतो आणि म्हणतो की दादा, तू सायली वहिनीला घेऊन घरी जा, मी पाठीमागून त्यांनी केलेल्या सर्व टेस्टचे रिपोर्ट वगैरे अजून सर्व घेऊन घरी येतो. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण आता सायलीला काही त्रास नाही होणार अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो की डोंट वरी दादा, आम्ही आता अजून गोळ्या औषधही दिलेत आणि सायली वहिनींना आता बरंही वाटतं, तू काही काळजी करू नकोस. तर आता इकडे अर्जुन हा सायलीला घेऊन घरी येतो. इकडे आता सुभेदारांची घरात अर्जुन आणि सायली कधी घरी येतात याकडे कल्पना वाटच लावून बसलेली असती. अर्जुन आणि सायली दरवाजात येताच पळतच कल्पना म्हणते काय झालं अर्जुन, तपासलं का डॉक्टरने आणि काय म्हटले डॉक्टर? तेव्हा अस्मिता म्हणते की अगं मम्मा, अर्जुनला आतमध्ये तर येऊ दे आणि त्याला थोडा श्वास तर घेऊ दे. तर लगेचच अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात. तेव्हा कल्पना म्हणते की बोल ना अर्जुन, काय म्हटले डॉक्टर? तेव्हा अर्जुन म्हणतो की सायलीला अश्विन आणि हॉस्पिटलमधील नर्सनी सर्व चेकअप केले, पण त्याचे रिपोर्ट अजून आले नाही. पाठीमागून अश्विन ते रिपोर्ट घेऊन येईलच, तू काही काळजी करू नको. तर लगेच कल्पना आता पेढ्याचा बॉक्स घेऊन येते आणि म्हणते की अर्जुन आणि सायली तुमच्यासाठी हे पेढे, आणि मला तुमचं अभिनंदन करून तुम्हाला कॉन्ग्रॅट्स करायचं आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघीही कल्पनाकडे बघू लागतात. तर अर्जुन म्हणतो की मामा हे सर्व कशाबद्दल? तर कल्पना म्हणते की अरे तुला कळत नाही का, तुम्ही लवकरच आईबाबा होणार आहात आणि मी आजी होणार आहे. लवकरच आपल्या घरी आलेल्या जोगतिनीचे शब्द खरे होऊन माझ्या
मांडीवरती आता नातवंड खेळणार आहेत आणि सायलीला हा जो काही त्रास होतोय ना अर्जुन, ही सर्व लक्षणे प्रेग्नन्सीची आहेत. तेव्हा ते ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सर्व काय घडतंय आणि काय चाललंय हे सायलीला कळत नसतं. एकमेकांकडे बघत अर्जुन आणि सायली विचार करू लागतात की हे कसं शक्य आहे. तर आता इकडे पूर्ण आजी अर्जुनला म्हणते की अर्जुन, तुला तिथे काहीच नाही कळलं का? तू प्रेग्नन्सीची टेस्ट वगैरे केली का? तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाई, अश्विनने त्याला जे काही करायचं होतं त्या सर्व पुरेशा टेस्ट केल्यात. तर आता इकडे सायलीला त्रास होऊ नये म्हणून अर्जुन हा सायलीला घेऊन बेडरूममध्ये जातो. तर इकडे रागाने पूर्ण आजी कल्पनाकडे बघते. तर कल्पना ही तिच्याच खुशीमध्ये असते. कल्पना म्हणते की आता लवकरच आपल्या या घरात पाळणा हलणार आहे. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की कल्पना, आत्ताच एवढा आनंद आणि हुरळून जाऊ नकोस, अजून डॉक्टरांचे रिपोर्ट यायचेत. त्या अगोदरच तू सगळं ओकून बसू नकोस. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्ण आजी बघा तुम्ही, मला पूर्ण खात्री आहे सायली ही प्रेग्नंट आहे. आणि जोगतिनीने सुद्धा त्या दिवशी काय म्हटले होते आठवतंय ना, 1 वर्षाच्या आत आपल्या घरात पाळणा हलणार. तेव्हा आता पूर्ण आजीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि पूर्ण आजीला काही बोलता येत नसते. त्यानंतर आता इकडे नर्सने जे तपासण्या केल्या होत्या सायलीच्या ते सर्व रिपोर्ट्स नर्स ही अश्विनकडे देते. नर्स म्हणते की फक्त एक प्रेग्नन्सीचा रिपोर्ट राहिलेला आहे. नर्स म्हणते की डॉक्टर, त्याला थोडासा वेळ लागेल, कॉन्फरन्स येईल, लॅबमध्ये जाऊन मी तो रिपोर्ट घेऊनच येईल, पण हे आत्ता रिपोर्ट झालेले आहे, थोड्या वेळाने मी ते रिपोर्ट देते. तेव्हा अश्विन म्हणतो की ठीक आहे आणि अश्विन लगेचच ते सर्व रिपोर्ट घेऊन सुभेदारी घराच्या दरवाजात येतो. तर लगेचच सर्वजण आता अश्विन येण्याची वाटच बघत असतात. तेव्हा कल्पना म्हणते की अरे अश्विन, सायलीला काय त्रास होत होता रे? तू तर तिचे सगळे चेकअप केले ना, मग काय निघालं? तेव्हा ते रिपोर्ट बघत अश्विन म्हणतो की सायली बहिणीचे तर बाकीचे सगळे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहे, त्यामध्ये त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळे फॅक्टर चेक केले, त्यामध्ये सायली बहिणी तर ओके आहे. तेव्हा कल्पना म्हणते की मग खरंच प्रेग्नन्सी आहे का? तर अश्विन म्हणतो की प्रेग्नन्सीचे रिपोर्ट एक अर्धा तासाच्या आत नर्स ही घेऊन येणार आहे. थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते रिपोर्ट्स थोडेसे आपल्याला लेट मिळणार आहे. ते ऐकून आता पूर्ण आजीला मोठा धक्का बसतो. तर आता कल्पना म्हणते काय रे अश्विन? तर अश्विन म्हणतो की मम्मा, तू काही काळजी करू नको, लगेचच आपल्याला समजेल. तर आता कल्पना म्हणते की अश्विन, तू मला सांगू नको, मला माहीत आहे सायलीचे हे लक्षणं प्रेग्नन्सीचेच आहे आणि बघ आता रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह येणार आहेत. तर आता रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह याचे सत्य लवकरच सगळ्यांसमोर येऊन मग पूर्ण आजी आणि कल्पना कोणता निर्णय घेतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब